आदिवासींनी राज्यव्यापी संवाद यात्रा काढलेली आहे। यवतमाळ शहरामध्ये ही यात्रा पोहोचली आहे। भटके विमुक्तांच्या हक्कासाठी संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। 23 सप्टेंबरला यात्रा मंत्रालयावर धडकणार आहे, म्हणजेच मुंबईमध्ये धडकणार आहे। भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने ही यात्रा काढण्यात आली आहे। राज्यव्यापी संवाद यात्रा यवतमाळ शहरामध्ये आता पोहोचली आहे। भटक्या विमुक्तांना देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष झाले तरी त्यांना न्याय मिळालेला नाहीये। त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ही संवाद यात्रा काढण्यात आली। तर पुणे इथल्या फुलेवाडा इथून सुरू झालेली यात्रा यवतमाळमध्ये दाखल झाली आहे। राज्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा 23 सप्टेंबर रोजी मंत्रालयावर धडकणार आहे। स्वतंत्र मंत्रालय, भटक्यांना बजेट, जातनिहाय जनगणना, स्वतंत्र संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अशा मागण्या या आदिवासींच्या आहेत। स्वतंत्र मंत्रालयाची मागणी आहे, त्याचबरोबर बजेट मिळालं पाहिजे, त्यांच्या हक्कासाठी अधिकाराचं संरक्षणाचा कायदा तयार झाला पाहिजे आणि त्याचबरोबर या समाजाची जनगणना झाली पाहिजे। या सर्व व्यापक मागण्या घेऊन ही यात्रा पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये फिरत आहे। या ठिकाणी ह्या 74 वर्षानंतर ह्या भटकीमुक्त समाजाच्या हितासाठी ही निघलेली यात्रा आतापर्यंत ह्या यात्रेने 2,2500 किलोमीटरचा प्रवास या ठिकाणी पार केला आहे। सध्या ही यात्रा 3,500 किलोमीटरच्या पुढे जाईल अशी अपेक्षा आहे। ह्या यात्रेतून इथल्या भटकीमुक्त समाजाचं वास्तव, सध्याची परिस्थिती, या सगळ्यांचं जे विचाराचं अडचणीचं गाठोडं घेऊन इथल्या राज्यकर्त्यांच्या येशीच्या समोर टांगायचं आणि 74 वर्षानंतर काय मिळालं या समाजाला याचा हिशोब विचारण्यासाठी ही संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।